नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जो आजचा आपला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे हायड्रोलिसिस ऑफ साल्ट. आता हायड्रो म्हणजे काय, लिसिस म्हणजे काय, साल्ट म्हणजे काय, याचं आपण पूर्ण एक्सप्लेनेशन बघू. हायड्रो मीन्स वॉटर, जे आपण H2O फॉर्म्युला वॉटर. लिसिस मीन डिकम्पोजिशन किंवा ब्रेकडाऊन रिएक्शन. आता ब्रेकडाऊन रिएक्शन म्हणजे काय, तुम्हाला मराठीने एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ए बी, ए रिएक्टंट अँड बी प्रोडक्ट. एरो दिलेला आहे, सिंगल एरो. म्हणजे स्टार्टिंगमध्ये सिंगल एरो डबल एरो सांगितलं होतं. ठीक आहे. तर आता काही डिफरन्स झालेले आहे कॅटायन एनायन मध्ये. ओके, ए पॉझिटिव्ह प्लस बी निगेटिव्ह. कॅटायन अँड एनायन काय तुम्ही म्हणाल सर? कॅटायन एनायन तर पहिल्यांदा शब्द आहे का, तर हळूहळू तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बघा, हायड्रोलिसिस तुम्हाला समजला काय आहे. आता साल्ट बघा, साल्ट जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा काय आहे, NaCl. NaCl मीन सोडियम क्लोराईड. काय तो? सोडियम क्लोराईड. आता तुमचा जो झाला असेल टॉपिक. आता बघा, कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस आहे. तर कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस म्हणजे काय आहे, पहिले बघा, एक थेरी आहे जी आपल्याला दिलो असेल. कशाला आपलं नाव काय याचं? सेल्फ आयोनायझेशन ऑफ वॉटर. बघा, H2O H2O. आता जो हा वाला आपला हायड्रोजन आहे तो इथे डोनेट होतो, H पॉझिटिव्ह डोनेट. आता इथे तीच थेरी आपल्याला लोवरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी, डोनेटिंग अँड एक्सेप्टिंग. तुम्हाला एकदा सांगितलं समजलं पाहिजे. H3O पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. आता याची म्हणजे डेफिनेशन बनते हायड्रोलिसिस ऑफ साल्ट. ओके, काय डेफिनेशन बनते बघा मित्रांनो. when a salt cation and anion, when a salt cation and anion, वयावर जसं तसं तुम्ही एक्सप्लेन करून ते लिहा. cation and anion react with water, hence it is called as hydrolysis of salt. When a salt cation and anion react with water, याला काय म्हणू शकतो आपण? हायड्रोलिसिस ऑफ साल्ट. आता तुम्ही कॅटायन आणि एनायन शब्द वापरला होता. कॅटायन नेहमी लेफ्ट हँड साइड असतो आणि एनायन नेहमी राईट हँड साइड असतो. बघा, एक्झाम्पल साठी मी तुम्हाला रिएक्टिव्ह प्रोडक्ट म्हणून सांगितलं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता आपण हायड्रोलिसिस ऑफ साल्टची डेफिनेशन बघितली. काय बघितली होती? व्हेन साल्ट cation and anion react with water, hence it is called as hydrolysis of salt. त्याची थेरी पण बघितली होती आपण कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस मध्ये. आता बघा, आता मित्रांनो, आपण हायड्रोलिसिस ऑफ साल्ट, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. एक्झाम्पल आहे याचं NaCl. साल्ट म्हटलं मला मगाशीच म्हटलं NaCl ते स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. आपण स्टार्टिंगला आयन इक्विलिब्रियमचा जो चॅप्टर सुरू केला होता तेव्हा आलो होतो बघा. द इलेक्ट्रोलाइट विच कम्प्लिटली आयोनायझेड in water, hence it is called as strong acid and strong base. ठीक आहे. बघायचं मित्रांनो, सॉल्व करायचं म्हणजे टप्प्याटप्प्याने एक टर्म आहे. तर पहिली प्रोडक्शन ऑफ साल्ट म्हणजे दोन केमिकली. ओके, टू केमिकलीचा कंबाईन. नंतर आयन फॉर्मेशन साल्ट. दोन केमिकल कंबाईन झाल्यानंतर जी समोरची पुढची जी रिएक्शन होईल ती रिएक्शन ऑफ केमिकल मीन्स कंबाईन झाल्यावर जी रिएक्शन होईल ती आपली रिएक्शन पुढे जी येईल ती करावं लागेल आपल्याला. नंतर आहे हायड्रोलिसिस ऑफ कॅटायन अँड एनायन. रिएक्शन जो केमिकल जो बॉन्ड निघेल त्याचा आपल्याला कॅटायन अँड एनायन बघणार आहे. तो केमिकल बघावं लागणार आहे आपल्याला, रिएक्शन नाही बघावं लागणार. त्याच्यामध्ये कोणी केमिकलला सर्कल केलेलं आहे. केमिकलचा कॅटायन अँड एनायन बघावं लागणार आहे. ठीक आहे. तुम्ही आता एकदा फोटो काढून घ्या मित्रांनो. बघा मित्रांनो, प्रोडक्शन ऑफ साल्ट म्हणजे दोन केमिकल एकत्र येतात. आता बघा, HCl अँड NaOH, HCl plus NaOH इक्विलिब्रियम एरो. आता आपल्याला NaCl पाहिजे, तर काय करावं लागेल? हे Cl and Na काढावं लागेल. तर हा काय होईल? NaCl प्लस हा H आणि हा H काय होईल? 2H. इथे HCl आहे बघा. तर हा काय होईल? H2O. म्हणजे हा सोडियम क्लोराईड आणि हा वॉटर झाली मित्रांनो ही रिएक्शन.
दोन केमिकल एकत्र येणं म्हणजे प्रोडक्शन ऑफ साल्ट। आता जी नंतर रिएक्शन आहे ती आहे आयन फॉर्मेशन। मी काय म्हणतो आयन फॉर्मेशन ऑफ साल्ट म्हणजे काय सांगितलं तुम्ही मित्रांनो, रिएक्शन ऑफ केमिकल म्हणजे आता ही जी रिएक्शन आहे NaCl ची जी आता ही जी रिएक्शन आहे याला कसं करायचं आता, आयन फॉर्मेशन ऑफ अ साल्ट। आता आयन फॉर्मेशन म्हणजे कसं आहे बघा मित्रांनो, आता जो आपण हा जो केमिकल घेतलेला आहे याला सेपरेट करायचं। कसं करायचं, सेपरेट। आता बघा आपण केमिकल कोणता घेतलाय, NaCl सिंगल एरो। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंग मध्ये असताना लिसिस, हायड्रो म्हणजे वॉटर, हायड्रो म्हणजे काय आला तुमचा वॉटर, बट लिसिस मीन्स काय आला होता, लिसिस मीन डिकम्पोजिशन करणे किंवा ब्रेकडाउन करणे रिएक्शन। NaCl हा प्रोडक्ट समजा, हा रिएक्टर, याला तुम्ही कॅटायन समजा, याला तुम्ही एनायन समजा। तर बघा Na+Cl हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह। आता जी तिसरी टर्म आहे ती महत्त्वाची आहे, ती काय आपली हायड्रोलिसिस ऑफ कॅटायन एनायन। केमिकलच्या बेसिसवर आहे, केमिकलच्या बेसिसवर तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं। आता बघा हायड्रोलिसिस ऑफ कॅटायन एंड एनायन। ओके, कॅटायन एंड एनायन, ठीक आहे। तर आता ही रिएक्शन कशी होती, Na पॉझिटिव्ह बरोबर आहे प्लस Cl निगेटिव्ह, कॅटायन Na एंड Cl एनायन। ओके झाली, प्लस आता उरलेला जो आहे तो वॉटर आपला, तो काय होईल वॉटर सोबत कंबाईन। इकडे काय होईल आता बघा, हे काय होईल, हे पुन्हा चालू जाईल, हा असं, हा एनायन आणि हा वॉटर, हा काय होईल HCl। आता हा HCl चालला गेला तर हा काय उरला NaOH। आता याच्या मधला हा जेव्हा HCl आला तेव्हा किती H आला, फक्त एकच हायड्रोजन आला। ओके, आता इकडे अजून एक H उरलेला आहे, मीन्स NaOH। रिएक्शन सोपी आहे मित्रांनो, NaOH। तुम्ही एकदा फोटो काढून घ्या मित्रांनो, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, समजून घ्या, पाठ करू नका, समजून घ्या। मित्रांनो जे आपल्याला फायनल आन्सर भेटलं होतं ते काय होतं, HCl and NaOH are strong acid and strong base, काय होता, hence they does not hydrolysis of a salt, hence they does not react with hydrolysis of salt। आता मैं हँडरायटिंग कशी मिळून त्याप्रमाणे मला जागा पुरत नाही, ऑफ अ साल्ट। ओके, त्याचा एकदा फोटो काढून घ्या मित्रांनो तुम्ही। बघा मित्रांनो मगाशी आपण बघितलं होतं हायड्रोलिसिस ऑफ साल्ट, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस। आता कोणता आहे हायड्रोलिसिस ऑफ साल्ट, स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस। एक्झाम्पल आहे CuSO4। तेच आपल्या तीन टर्म, प्रोडक्शन ऑफ साल्ट, आयन फॉर्मेशन, मग हायड्रोलिसिस ऑफ कॅटायन अँड एनायन। पहिली टर्म काय म्हणते, दोन केमिकलला एकत्र करतात, ठीक आहे। दोन केमिकल आणले आपण H2SO4 and CuOH2। आज तुम्ही मला कसं इथे एक्झाम्पल CuSO4 साठी तुम्ही CuOH2 लिहिलं, तुम्हाला दाखवते कसं होतं। आता बघा हा SO4 and Cu इकडे आला इक्विलिब्रियमच्या ऍरोच्या इकडे, तर काय होते CuSO4 झाला, हा निघून गेला, हा काय झाला डायड आहे H2O। ओके, काय झाला हा H2O। आता प्रोडक्शन ऑफ साल्ट समजला असेल तुम्हाला, हा गेला ना हा उरला, हा ठेवून गेला त्याच्यावर तुम्ही जेव्हा नोट्स लिहिता असा हात ठेवून द्यायचा, काय गेलं काय नाही गेलं, रिएक्शन तुम्हाला डोळ्यासमोर दिसते। आता बघा दुसरं काय बघा मित्रांनो, आयन फॉर्मेशन ऑफ ए साल्ट। आता आयन फॉर्मेशन जो म्हणजे घेतलेला आहे आपण आयन CuSO4, तो CuSO4 सिंगल एरो, जी रिएक्शन घेतली त्या रिएक्शनचा केमिकल हा घेतला आणि याला कॅटायन एंड एनायन मध्ये डिवाइड करायचं।
आणि मग थोडंसं शॉर्टकटली खाली काही ना काही लिहायचं आपण, त्याला अर्धा मार्क असतो. ते समजा जर तुम्ही लिहिलं नाही तर तुम्हाला अर्धा मार्क तुमचा हातातून चालला गेला असं समजून घ्यायचं. ठीक आहे. आता CuSO4 लिहिलंय तर Cu प्लस काय करायचं SO4. आता इथे 4 आहे तिथे पॉझिटिव्ह होईल आणि इकडे निगेटिव्ह. याची काय करायची माहिती का, डायरेक्शन अशी क्रॉस करायची. ठीक आहे. असं नाही करायचं, हे असं नाही करायचं क्रॉस, असं करायचं. ठीक आहे. तर Cu काय होईल बघा मित्रांनो, डाय पॉझिटिव्ह आणि जो हा आहे तो होईल डाय निगेटिव्ह. ठीक आहे. आता जो आपण आयन फॉर्मेशन मध्ये जो केमिकल घेतला रिएक्शनचा त्याचा काय बघायचं आता. बस झालं, सोपं आहे, सगळ्यात सोपी टर्म आहे. हायड्रोलिसिस ऑफ कॅटायन अँड anion. ठीक आहे. आता हा Cu2 म्हणजे डाय पॉझिटिव्ह. ठीक आहे. प्लस हा इकडला आपला वॉटर जसं मगाशी केलं होतं स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस मध्ये. ओके. तर काय होईल रिएक्शन बघा, ही रिएक्शन भेटली तुम्हाला. Cu ब्रॅकेट मध्ये OH2. ठीक आहे. प्लस H2O काय भेटते H2O पॉझिटिव्ह आणि जो हा जो आहे तो काय भेटते तुम्हाला निगेटिव्ह. ठीक आहे. समजलं असं स्टेप बाय स्टेप फॉलो करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा कशाने काय होते तर. ठीक आहे. सॉरी मित्रांनो इथे H2O येत नाही, हा हायड्रोजन इकडे ट्रान्सफर झाला इकडे असा आला त्या कारणाने इथं आला H3O. H2O नाही सॉरी H3O पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्याचा हिंट्स लिहायचं बाकी आहे बघा मित्रांनो. याचं हिंट्स बघा. SO4 डाय निगेटिव्ह इज आयन काय म्हणावं लागलं आपल्याला, इज आयन H2SO सॉरी SO4 डाय निगेटिव्ह इज आयन काय म्हणावं लागलं आपल्याला आता, स्ट्रॉंग ऍसिड जो घेतलेला आहे स्ट्रॉंग ऍसिड घेतल्यानंतर काय म्हणावं लागलं आपल्याला H2SO4. हे रिएक्शन असेल ना तर हेच लिहायला तुम्हाला प्रॉब्लेम येतात तुम्ही थोडं समजून घ्या. ठीक आहे. SO4 डाय निगेटिव्ह इज आयन strong acid H2SO4, hence it is does not react with hydrolysis of a salt. तुमचं हेन्स तुमच्या जेव्हा रिएक्शन डोळ्यासमोर असेल ना तुम्ही याचं हेन्स इझिली लिहू शकता. आणि याला तुम्हाला कसं माहिती आहे का, याला तुम्हाला अर्धा मार्क आहे. आणि हे समजा तुम्ही लिहिलं नाही तुमचा अर्धा मार्क चालला गेला. समजा तुम्ही लिहिलं तुम्हाला अर्धा मार्क भेटला. ठीक. आणि तुम्हाला 2 जे उरलेले आहे ते तुम्हाला होमवर्कमध्ये. ठीक आहे.